नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाज आपला मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण भोसरीच्या लांडेवाडी चौकामध्ये आहोत आणि या ठिकाणी देशभरातील 9 साधू संतांच्या संत महंतांच्या मूळ पादुकांचा दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला होता आणि हे सगळं ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या पुढाकाराने करण्यात आलेलं आहे ते म्हणजे विराज दादा विश्वनाथ लांडे पाटील. आता माझ्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. विराज दादा, पहिले तर आपला आवाज मध्ये मनापासून स्वागत आहे. आज खरं तर खूप सुंदर कार्यक्रमाचं आयोजन केलं. बुधवारचा दिवस आहे आणि या ठिकाणी 9 साधू महंतांच्या संतांच्या मूळ पादुकांचं दर्शन सोहळा आयोजित केला होता, अभिषेक झाला. एकंदरीत कार्यक्रमाबद्दल काय सांगा? एकंदरीत हा कार्यक्रम बऱ्याच दिवसांपासून प्लॅन होता. म्हणजे साधारण 2 महिन्यापासून याची तयारी चालू होती. साधारण या सगळ्या 9 संतांचे पादुका एकत्रित आणणे आणि पुढं हा कार्य कसं पुढे देता येईल या अनुषंगाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. आणि या कार्यक्रमाचा लाभ भोसरीकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी सगळ्यांनी घ्यावा एवढीच विनंती आहे. तर आपण पाहतोय की मोठ्या संख्येने गर्दी अगदी लाईन करून त्या ठिकाणी पादुकांचं दर्शन घेत आहेत. हे सगळं नियोजन करत असताना कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं गेलं होतं, कोणाकोणाची साथ लागली? आता इथे आमची संस्था आहे, गुरुदत्त सेवा संस्था म्हणून. त्याचे खजिनदार प्रल्हाद पासळकर, आमचे सेक्रेटरी अशोक बिचकुले साहेब, या सगळ्यांनी मिळून, आमचे कार्यकर्ते 9 मार्गी तरुण मंडळाचे सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम एकदम योग्यरित्या आणि यशस्वीरित्या पार पडेल याची खात्री झालेली आहे. खरं तर आता आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक सुद्धा होती आहे. तुम्ही सुद्धा या निवडणुकीसाठी इच्छुक आहात. तर कशा पद्धतीनं या इथल्या लोकांचा, मतदारांचा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय, कसा प्रतिसाद आहे? तर पक्ष जसं संधी देईल तसं काम करायला मिळतं. म्हणून लोकांबरोबर बरेच वर्ष झालं आम्ही जोडलेलो आहोत. त्याच्यामुळे असं वाटत नाही की आम्हाला कुठे अडचण येऊ शकेल, कारण की आमचे काका माननीय विलास विठोबा लांडे यांनी श्रीसृष्टी उभारली, भोसरीचं नाट्यगृह आपलं प्रेज उभारलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टींच्या प्रबोधात म्हणजे विकास कामं केलेली आहेत. आमच्या वडील नगरसेवक होते 2012 ते 2017. त्यांच्या काळात शांतीनगराचे पाण्याची टाकी, स्वच्छतागृह, बरेच असे वेगवेगळे उपक्रम केले होते. म्हणजे ड्रेनेज लाईन्स असतील, रस्त्यांची कामं असतील, या सगळ्या कामांच्या कुठेतरी आपल्याला मानपण मिळेल आणि लोक संधी देतील याची अपेक्षा आहे. खरं तर निवडणुकीला सामोरे जात आहेत. एक आपलं प्रत्येक उमेदवाराचं एक विजन असतं. तुम्ही युवा उमेदवार आहात, तुम्ही तुमच्या प्रभागाच्या विकास कामांचं काय विजन ठेवलं, काय सांगा? आता आमच्या प्रभागात मूळ कचऱ्याची समस्या, रस्त्यांची समस्या, ड्रेनेजची समस्या, या सगळ्यांचं निवारण कसं होईल एवढ्या 5-7 वर्षात त्याच्यात काहीच फरक पडला नाही. त्याच्यामुळं नवीन उमेदवारी आणि लोक त्रस्त आहेत. पाणी पण व्यवस्थित येत नाही, एक टायमात पाणी येतं. या सगळ्यांचं एक व्यवस्थित आव्हानावर करून आम्ही इलेक्शन मध्ये उभे आहोत. दादांची राष्ट्रवादी, साहेबांची राष्ट्रवादी, हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात. उद्या कदाचित याची घोषणाही होऊ शकते. कोणत्या पक्षाला किती उमेदवारी द्यायची याचाही आकडा समोर येऊ शकतो. हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन आता या निवडणुकीला सामोरं जात आहेत. कसं पाहता एक उमेदवार म्हणून? नक्कीच फायदा होईल. साहेबांची राष्ट्रवादी किंवा दादांची राष्ट्रीय एकत्रित आले तर नक्कीच फायदा होईल. म्हणजे इथे पवार साहेबांना, अजितदादांना मारणारा खूप मोठा वर्ग आहे. त्याच्यामुळे ती अशी अडचणी असं वाटत नाही. काय हे सगळे जे या ठिकाणी भाविक भक्त उपस्थित आहेत त्यांना आज या गुरुवारच्या निमित्तानं, आज या पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं काय शुभेच्छा द्याल? नाही, सगळ्यांना एवढीच विनंती आहे की आपण, हा योग फार दुर्मिळ आहे. तुम्ही सगळ्यांनी आपलं दर्शन घेऊन व्यवस्थितरित्या अन्नप्रसादात किंवा इथे काही भजनाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढीच विनंती आहे.